पोलिसांनी आम्हाला असं सांगितलंय की ते मोबाईल आणि गाडी बार्शीच्या इथे सोडून पळून गेलेले आहेत, त्याच्यामुळं त्यांचं लोकेशन ट्रेस होत नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे। परंतु माझं मत असं आहे की संतोष देशमुखला मारहाण करीत असताना त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून दुसरा कोणाला तरी दाखवला गेलाय, तर ते जे मटेरियल त्यांचे जे मोबाईल वगैरे सापडलेले आहेत ते ओपन केले पाहिजेत आणि ओपन करून ज्या कोणाला तो व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून दाखवण्यात आलेला आहे, ज्याला दाखवला गेला असेल त्याला सुद्धा 302चा आरोपी त्या ठिकाणी केला पाहिजे। आणि पाणी मागत होता, त्याला पाणी सुद्धा पाजण्यात आलेलं नाही आणि जवळपास 1.5 ते पावणे 2 तास त्याला फक्त आणि फक्त मारहाणच केलेली आहे। 1 इंच सुद्धा जागा त्याच्या शरीरावरती मार देण्याची ठेवण्यात आलेली नाही। त्याच्यामुळं मी स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींकडे SIT नियुक्तीची पत्र दिलेलं आहे। ते आज किंवा उद्याच SIT नियुक्त व्हावी आणि लवकरात लवकर, कारण याच्यामध्ये गोंधळ होऊ नये, अगोदर CID चौकशीची ऑर्डर झालेली आहे तिच्यामध्ये, कारण जनतेमधून किंवा पब्लिकमधून तिथं जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामधून तशा प्रकारची मागणी आली होती, परंतु सामान्य माणसाला त्याची माहिती नसते। ही CIDचा तपास म्हणल्याच्या नंतर त्यांच्याकडं, मी काही CIDला नावं ठेवत नाही, परंतु पाहिजे तेवढं मनुष्यबळ नसल्यामुळं या इतक्या भयानक घटनेचा तपास त्यांच्याकडे न ठेवता लोकल पोलिसांकडेच त्या ठिकाणी ठेवावा आणि तशा प्रकारचं पत्र दिलंय। आज किंवा उद्या मी रात्री माननीय मुख्यमंत्री महोदयांची यासाठी भेट घेतलेली आहे, त्यांनी आदेशित केलेलं आहे आणि आज किंवा उद्यापर्यंत ही SIT गठीत होईल आणि गठीत झालेली SIT लगेच्या लगे ॲक्शन घेईल। आत्ता सध्या ॲडिशनल SP तिडके मॅडम आणि मीना DYSP हे तपास करीत आहेत। तर म्हणजे विमा कंपन्या ज्या पद्धतीनं काही ह्याच्यामध्ये म्हणजे विनाकारण विमा मागण्याचं काही जे प्रकार होतात त्याच्यासाठी विमा कंपन्या काही डाटाचा वापर करतात, तशा प्रकारचा डाटा यांचा तपासला पाहिजे। गेल्या 1 वर्षभरामध्ये हे जे आरोपी आहेत यांचे कोणाकोणाबरोबर कॉल झालेले आहेत, कोणाकोणाला किती वेळा कुठं भेटलेले आहेत आणि त्यांच्या अकाउंटवरून काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत का, आणि जे म्हणजे पैशाच्या वादातून वगैरे हा खून झालेला नाही। मुळात संतोष देशमुख हा नमस्कार, आपण बघत आहोत सुरेश धस हे आपल्या मीडियाच्या समोर बोलत आहेत की 4 अपराधी पकडण्यात आलेले आहे आणि अजून 2 अपराधी फरार आहेत। आणि असंही सांगितलं की पोलिसांनी जी माहिती दिलेली आहे ती माहिती म्हणजेच की आपण लोकेशन ट्रॅक केलं, परंतु त्यांनी मोबाईल आणि गाडी हे अगोदरच सोडून दिले, त्यामुळं त्यांचं लोकेशन ट्रॅक करण्यात एक बाब आलेली आहे, ती म्हणजेच की त्यांना पकडण्यात आपण कमीपणा येत आहेत। त्यामुळे आपण सुरेश धसच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की हे लवकरात लवकर अपराधी पकडण्यात यावे आणि त्यांना फाशीची शिक्षा करण्यात यावी, असंही त्यांनी आपल्या भूमिकेतून सांगितलं आणि स्पष्ट केलं की लवकरात लवकर यांना शिक्षा झालीच पाहिजेत आणि मी ही शिक्षा झाल्याशिवाय चुपचाप बसणार नाही, असंही त्यांनी त्यांच्या माध्यमातून सांगितलं।